जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मोठ्या चुरशीनं 70 ते 71% मतदान झाले. सर्वाधिक 75.69% मतदान पलूस तालुक्यात झाले. सर्व तालुक्यात मतदानासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. किरकोळ अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. जिल्हा परिषदेच्या 211 तर पंचायत समित्यांच्या 340 अशा एकूण 551 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मतमोजणी सोमवार दिनांक 9 रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. निकालाची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक 9 वर्षांनंतर होत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांनी, उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केला होता. भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेसह आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदान चुरशीनं झाले. सकाळच्या टप्प्यात मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी 9 वाजेपर्यंत अनेक गावात मतदान केंद्रे ओस पडली होती. 10 वाजल्यानंतर मतदानास काहीसा वेग आला. कार्यकर्ते आणि उमेदवारांनी मतदारांना मोठ्या संख्येनं बाहेर काढले. मतदारांना दुचाकी आणि चारचाकी वाहनातून मतदानास घेऊन येण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करीत होते. त्यामुळे दुपारनंतर मतदारांची रांग लागली होती. काही ठिकाणी कमालीची चुरस दिसत होती. त्यामुळे ईर्षेने मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. जिल्ह्यात सकाळी 7:30 ते 9:30 या पहिल्या 2 तासात अवघे 7.3% मतदान झाले होते. सकाळी बहुसंख्य केंद्रांवर मतदारांची गर्दी नव्हती. 10 नंतर लोकांची गर्दी वाढू लागली. 11:30 वाजेपर्यंत 20.30% मतदान झाले होते. दुपारी 1:30 पर्यंत 36.1% लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी 3:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 51.47 पर्यंत पोहोचली होती. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 60 ते 65% मतदारांनी आपला हक्क बजावला होता. मतदार रांगेत असल्याने काही ठिकाणी मतदान सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालले. रात्रीपर्यंत सुमारे 70 ते 71% मतदान झाले. आटपाडी तालुक्यातील निंबवडे, झरे, बनपुरी, विभूतवाडीसह परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली. तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे दुपारी 2 गटात जोरदार बाचाबाची झाली. एकाला मारहाण करीत त्याचे कपडे फाडण्यात आले. मिरज तालुक्यातील हरिपूरमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला. त्यामुळे काही वेळ मतदारांना तात्काळ बसावे लागले. बेडगमध्येही मशीन बंद पडले. जत तालुक्यातील संक डफळापूर येथेही मतदान यंत्र बंद पडले. पलूस तालुक्यातील बांबवड्यातही मतदार यंत्रात बिघाड झाला. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीवेळी काही मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी मतदानाचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याची उलटसुलट चर्चाही झाली होती. प्रशासनाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खबरदारी घेण्यात आली होती. मोबाईल, स्मार्टवॉचसारख्या गॅझेटला मतदान केंद्रांवर बंदी घालण्यात आली होती. मोबाईल बाहेर ठेवल्यानंतर मतदान केंद्रात प्रवेश दिला जात होता. जिल्ह्यातील 2039 मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी काही केंद्रांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच मतदान केंद्राच्या आवारातही काही जण घुटमळत होते. त्यांना पोलिसांनी प्रसाद दिला. मिरज तालुक्यातील बुदगावमधील मतदारांचे मतदान बिसूरमधील मतदान केंद्रांवर आले होते. केंद्र बदलले तर समजू शकतो, पण गावच बदलल्यामुळे मतदारातून संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या 2017 मधील निवडणुकीत 16,03,147 पैकी 11,42,102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान 71.88% झाले होते. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक 80.83% मतदान पलूस तालुक्यात झाले होते, तर सर्वात कमी 68.71% मतदान मिरज तालुक्यात झाले होते. यावेळची निवडणूक ऐतिहासिक ठरली. सर्वांनी जोरदार प्रचार केल्याने मतदान 70 ते 71% पर्यंत गेले. मतदान विक्रमी झाले आहे. त्यामुळे आता कौल कोणाच्या बाजूने लागतो याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.